आणि हा आपला इथे कीव आहे समोर. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आम्ही आता पुन्हा चाललो आमच्या किवावरती. हा दुसरा किवा आहे, पण आल्यापासून तिकडे गेलो नव्हतो. पहिल्यांदाच चालू त्या किवावरती. तिकडे मासे आहेत का माहीत नाही, पहिले चढलेले. तिकडे जाऊन फक्त बघून येतो. आपल्या छोट्या किवावरती मासे इथे भेटतील, कारण तिथे आता पाणी आलं आहे. कारण अगोदर ना कमी होतं, आता जरा वाढलं आहे पाणी तिथे. इकडे जायला जरा जंगल आहे पूर्ण. जंगलातून वाट काढून जायला लागतं. इकडून वाट बघा, पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या मधून जायचंय. चलो धावत, कारण पाऊस येतोय जोरात. इथून छत्री पण उड्या लावणार नाही, असं आहे पूर्ण जंगल. ओ काट लागले. इकडे एकटा येऊ शकत नाही, एवढं जंगल आहे इकडे. अजून खेकडे पकडायला गेलो नाही आहेत, तर खेकड्यांचे व्हिडिओसुद्धा लवकरच येतील. आईला कुठून कुठून जायचं आहे. आत्ता आलो मित्रांनो, हा कोकेसकल आहे. कोकेसकलामध्ये आलो आहे, म्हणजे एरियाचं नाव आहे. आणि हा आपला इथे कीव आहे समोर. आतमध्ये बघा पाणी दिसतात. तिथे पाय गेला आतमध्ये. ते तर हात लागले कायच नाही. हा ना, पाणी बघ कसं आहे ते, एकदम निवळ. पाणी नाही का? खेकडे खूप चढतात.
पण आम्ही अजून आलो नाही एकदा पण खेकड्याला. ते सगळं जंगल झालं आहे पण आतमध्ये पूर्ण. हां काय मित्रांनो, ह्या किवावरती काहीच नाही. इकडे मासेच नाही चढलेत. चला परत या जंगलातून परत जाऊया रिटर्न. आणि आता जाऊया आपल्या त्या किवावरती. तिथे बघू भेटतात का. ही मगाशी प्रवीणे लावला नव्हती. हा अशी सीधा लावलेली होती. नाही ना काय. मासा फक्त निवडून नेतात सगळे. हा एक तरी. हा मग ही मगाशी अशी सीधा लावलेली होती आणि आता आडवी झाली आहे कशी काय. मित्रांनो, माकड बघा तिकडच्या पुलावर बसलेत आणि बघा कुठून उड्या मारतायत ते. धावत आहेत त्याच्यावरून. वरची जी पट्टी आहे ना पुलाची त्याच्यावरून धावत आहेत. लाईनमध्ये बसले सगळे. मित्रांनो, आत्ता आलोय मी गांगणवाडीमध्ये. अरे तुला सांगितलं होतं थांब मी येतो. कोणाचे प्रवीण आला होता इकडे भाजी काढायला. शेगलाची भाजी. कुठं भेटेल? कुठं आतमध्ये आहे पण ती अडचणीला आहे. आपल्या इकडे नाही कुठं. नाही ना कुठं. आता हे याची भाजी शेंगलाची. चल बघूया कुठेतरी. मित्रांनो, हे बघा शेगलाची भाजी काढलेली आहे. आता काय करायचं. टाकळ्याची काढायची काय. टाकळ्याची आता भाजी काढायला जातो. टाका इथंच काढायचं. कुठं पण चल. मित्रांनो, यावर्षी टाकळ्याची खूप आहे भाजी. या साईडला पण आहे. आणि पुढे गेलं की शाळेच्या तिथे आहे तिकडे. चला मी पण जरा टाका काढून देतो जरा पटापट. अरे पाऊस आला. पाऊस बघा किती आला मोठा तो.
भारंगीची भाजी खायची आहे मला. भारंगीची भाजी बघायला पाहिजे. तर पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत आहे, कंटिन्यू चालू आहे.